पिंजऱ्यातनं काढून हे बाहेर लावल्यावर लक्षात आलं की याचं शूटच केलो नाही. एवढी मोकळी जागा आहे की नाही पक्ष्यांसाठी वाढवायची आहे. त्याच्यासाठी की नाही पहिल्यांदा जो जिना होता की नाही तो पहिल्यांदा तर कट करून त्या मापानं तयार करून घेतलं, चेक पण करून घेतला आणि त्यानंतर खाली घेतला आणि त्याला सपोर्ट वगैरे तर फुल वेल्डिंग मारून घेतलं. ह्याच्यानंतर म्हणजे जाळी पण मारून घेतलं आम्ही. पक्ष्यांची जाळी मारायसाठी जरा त्रास झाला बघा. पायऱ्यासनी जाळी प्रॉपर मारून पायऱ्या वरती ठेवून पण घेतलं आम्ही. आता आम्हाला काम चालू करायचं म्हटलं तर पहिल्यांदा तर आम्हाला पक्षी सगळं धरून ठेवायचं होतं. पिंजऱ्याच्या आतमध्ये येऊन बसून हळूहळू प्रत्येक एक एक पक्षी हळूहळू आबदार पकडलो आणि पिंजऱ्याच्या आतमध्ये घातलो. ह्या वाघाला सेपरेट ठेवलेलो. ह्या खिडकीला आम्हाला जाळी मारून घ्यायचं होतं पूर्ण चारी साईडनं. त्याच्यासाठी पहिल्यांदा तर चौकोनामध्ये फ्रेम करून घ्यायला लागलं. मग त्यानंतर जाळी मारून प्रॉपर मध्ये खिडकीला फिटिंग केलं बघा. ती बाहेर हे तुम्हाला पिंजरा काढल्यावर लक्षात येते बघा जागा किती मोठी झाली ती. इथं आता पायऱ्या फिटिंग करून घ्यायची म्हणून मी म्हटलं कलर करून घेऊया पूर्ण पिंजऱ्याला. जेवढं काम कम्प्लीट झाले तेवढं. आतमधल्या पिंजऱ्याला पहिल्यांदा तर कलर मारून घेतलेलो, कपडे पण बदललेलो. कारण म्हणजे पिंजऱ्याच्या आतमध्ये पण मला जाऊन कलर सगळा मारून घ्यायचा होता. आतमध्ये पण कलर वगैरे सगळं काम झाल्यानंतर कसं दिसाले बघा. ह्या व्हिडिओ मध्ये एक मी तुम्हाला चॅलेंज देणार आहे. चॅलेंज म्हणजे की नाही माझ्याकडे कोणतं पक्ष आहेत ते मला फॉलो करून कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा विसरू नका आणि जाताना भावाला फॉलो आणि सबस्क्राईब करून जावा.